छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लोकसभेचं वातावरण तापलं असून आज महायुतीच्या प्रचारासाठी एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वैजापूर येथे तर नितीन गडकरी यांची सिल्लोड येथे सभा होणार आहे। तर नवनीत राणा यांची महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ शहरात रॅली निघणार आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या ठिकाणी सभा पार पडणार असून यावेळी उद्धव ठाकरे हे कोणावरती निशाणा साधतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मराठवाडा सांस्कृतिक मंडळ या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी। राजकारणाचा पारा वाढत आला तसं उन्हाचा पारा देखील आता वाढत चालताना आपल्याला दिसत आहे। एकंदरीत जर पाहिलं आज छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मोठी जाहीर सभा होणार आहे। त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री देखील या ठिकाणी हजर होणार आहेत। अवघ्या आता 3 ते 4 दिवसामध्ये आता आपल्याला माहिती आहे की 13 तारखेला चौथ्या टप्प्याचं मतदान होणार आहे। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मी आज छत्रपती संभाजीनगर सांस्कृतिक क्रीडा मंडळामध्ये आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांची देखील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे देखील यांच्या देखील जाहीर सभा या ठिकाणी अनेक सभा यांनी गाजवलेल्या आहेत। आपण पाहू शकता याच ठिकाणी मात्र आज त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांची देखील संध्याकाळी 6 वाजता सभा होणार आहे। तत्पूर्वी जर पाहिलं तर या ठिकाणी मात्र मोठ्या संख्येने इथं खुर्च्याची अरेंजमेंट देखील करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जर पाहिलं गेलं तर महाआघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची आगमन होणार आहे। तत्पूर्वी जर पाहिलं तर आपण पाहू शकता की हे जे स्टेज आहे याच ठिकाणी मात्र आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी 80 पासून तर आत्ता जवळजवळ ते 2000 पण अनेक सभा घेतल्या आहेत आणि त्यांच्या जी शेवटची सभा राहायची त्या सभेला मात्र पूर्ण वातावरण छत्रपती संभाजीनगरचं ढवळून जायचं। आपण जर पाहिलं तर आज संध्याकाळी उद्धव ठाकरे ह्याच ठिकाणी येणार आहेत आणि एकंदरीत जर पाहिलं तर ते काय संबोधित करणार आहेत आणि त्यानंतर जर पाहिलं तर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील वैजापूरमध्ये आहेत। त्याचप्रमाणे नवनीत राणा आहेत। अनेक नेत्यांची या ठिकाणी रेलचेल आपल्याला पाहायला दिसत आहेत कारण की आता हा जो क्षण आहे तो अंतिम टप्प्यामध्ये आता ही चौथ्या फेजचं निवडणूक आलेली आहे। त्यामुळे आता सभा आणि सभाच होणार आहेत। आपण पाहू आता येणाऱ्या संध्याकाळी 6 तारखेला उद्धव ठाकरे महाराष्ट्राला संबोधित करत असताना नेमकं काय मुद्दे आहेत, काय एजेंडा असणार आहे हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मी संजय आहे, न्यूज अँकर, छत्रपती संभाजीनगर।